युअर ऑनर, या देशामधल्या कोणत्याही न्यायालयासमोर एवढा गंभीर आणि भयानक स्वरूपाचा खटला आजपर्यंत कधीही आला नसेल. महापुरुष हा शतकानुशतकातून एकदाच जन्माला येतो असं म्हणतात, पण या आरोपीने केलेल्या एकापेक्षा एक भयंकर गुन्ह्याचा जो पुरावा या कोर्टासमोर सादर झालेला आहे, तो पाहिला म्हणजे असा अद्वितीय गुन्हेगार शतकातून एकदाच जन्माला येणं शक्य आहे असंच आपल्याला कबूल करावं लागेल. झाले बहु, झाले बहु, असतील बहु, होतील बहु, परंतु या समहाच हे कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहून ठेवलेलं वर्णन जणू काही याच्यासाठीच लिहून ठेवलेलं आहे की काय, असंच मला वाटतंय. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं म्हणतात, पण या दुनियेला सतत 12 वर्ष एक सारखा झुकवीत ठेवणारा असा जबरदस्त झुकानेवाला खरोखरच असू शकतो की काय, याची कल्पना जगातल्या मोठमोठ्या कादंबरीकारांना आणि नाटककारांना सुद्धा करता आली असती की काय, याची मला शंका आहे. शेक्सपियरचा अयागो, शूद्रकाचा शकार, गडकऱ्यांचे कमलाकर, वृंदावन आणि घनश्याम या आरोपी पुढे अक्षरशः लाजेने मानाखाली घालतील. युअर ऑनर, या कोर्टासमोर जेव्हा एक एक साक्षीदार येऊन आरोपीच्या रहस्यमय जीवनाच्या एका एका पैलूवरती प्रकाशझोत टाकीत होता, तेव्हा तर मला असंच वाटत होतं की अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींच्या अद्भुतरम्य सृष्टीत तर मी वाहवत नाही ना. युअर ऑनर, या माणसाच्या चरित्रावर जर एखाद्या नाटककाराने नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला तर या माणसाच्या जीवनातील भयानक नाट्याचा 1/100 देखील त्या नाटककाराला त्या नाटकामध्ये चितारता येणार नाही. युअर ऑनर, दॅट्स ऑल. युअर ऑनर, दॅट्स ऑल.